आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे थोड्याच वेळात शरण येणार असल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून मिळाली आहे। म्हात्रेला सरेंडर होण्यासाठी आता अवघे 2 तास उरलेले आहेत, त्यामुळे म्हात्रेला सरेंडर व्हावंच लागेल। म्हात्रे सरेंडर झाला नाही तर मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे, त्यामुळे म्हात्रे कुठल्याही क्षणी पोलिसांना शरण येऊ शकतो। मारकुटा म्हात्रे कधी शरण येतो तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 5 वाजेपर्यंत त्याच्याकडे वेळ आहे। आणि या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सध्या संपर्कात आहेत। अक्षय, 5 वाजेपर्यंतची वेळ आहे। मारकुटा रमेश म्हात्रे कधीपर्यंत पोलिसांसमोर हजर होईल? एकूणच आपण जर बघितलं तर न्यायालयाचे जे आदेश आहे उच्च न्यायालयाचे, त्या आदेशानुसार 5 वाजल्यापूर्वी रमेश म्हात्रे यांनी या पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणं अपेक्षित आहे आणि तसा आदेश आहे न्यायालयाचा। आणि त्यामुळं आता जी माहिती आपल्याला मिळालेली आहे की रमेश म्हात्रे हा 5 वाजताच्या पूर्वी साधारण 4:30 वाजता 4 ते 4:30 वाजताच्या सुमारास या विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये हजर राहील आणि पुढील कायदेशीर तपासाला जे आहे रमेश म्हात्रे याच्याकडनं सहकार्य केलं जाणार आहे। खरं तर त्याला जामीन मिळाला होता, कल्याण कोर्टाच्या माध्यमातून हा जामीन मिळाला होता, मात्र उच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतलेली आहे। सुमोटो सुनावणी काल पार पडली आणि या सुमोटो सुनावणीमध्ये त्याचा जे खालच्या न्यायालयातला जामीन होता तो रद्द करण्यात आला आणि त्याला आज सायंकाळी 5 वाजतापूर्वी न्यायालयामध्ये या विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। न्यायालयाच्या आदेशाची सगळी माहिती विष्णुनगर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। एक कायदेशीर जी प्रक्रिया होती त्याच्या घरी जाऊन नोटीस देण्याची ती देखील सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे। त्यामुळं आता रमेश म्हात्रे याच्यासमोर कुठलेही पर्याय उपलब्ध नाही। जे काही त्यांचे कायदेशीर सल्लागार आहेत, राजकीय मार्गदर्शक आहे, त्यांनी देखील रमेश म्हात्रे यांना ह्याच सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी आता न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं, विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये शरण जावं। त्यानुसार अवघ्या काही वेळात साधारण तास ते 1.5 तासात रमेश म्हात्रे या ठिकाणी हजर होईल। जी काही प्रक्रिया असेल साधारण त्यांना आज कल्याण कोर्टासमोर हजर केलं जाईल। कल्याण कोर्टाला देखील उच्च न्यायालयाकडनं काही आदेश आलेले आहेत आणि त्या आदेशानुसार त्यांची पुन्हा एकदा रवानगी आहे ही कल्याण तुरुंगामध्ये केली जाणार आहे। त्यानंतर जी रितसर पुढील तारीख होती त्या पुढील तारखेनुसार न्यायालयीन कामकाज पार पडेल। मात्र आता थोड्या वेळात रमेश म्हात्रे यांना यावं लागेल। जर आपल्याला माहिती मिळाली आहे की रमेश म्हात्रे येणार, मात्र जर रमेश म्हात्रे तन्मय आले नाहीत, या संपूर्ण न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही, तर उद्या न्यायालय त्यांना जाऊन अटक करा किंवा आणि न्यायालयाने तर एक आदेश दिलेलाच आहे की त्यांच्या संपत्ती जप्तीची कारवाई करा। पोलीस ते देखील करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली आहे। जर रमेश म्हात्रे आले नाहीत तर मात्र पोलीस त्यांची संपत्तीच्या जप्तीची कारवाई करेल आणि त्यानंतर रमेश म्हात्रे शरण आले नसल्याचं उच्च न्यायालयाला कळवेल। त्यानंतर उच्च न्यायालयाच्या माध्यमातून या सगळ्या संदर्भात योग्य ते आदेश, योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल। मात्र कुठल्याही परिस्थितीत उच्च न्यायालयाची पुन्हा नाराजी ओढवली जाऊ नये आणि त्याचा परिणाम आपल्या एकूणच केसवर पडू नये याची धास्ती आता रमेश म्हात्रे यांनी घेतलेली आहे। अक्षय, तू आमच्यासोबत असाच राहा।